राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केलाय। ट्रम्प यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्यात। त्यांनी ट्विट करून ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याची काळजी असल्याचं म्हटलंय। तर राजकारण आणि लोकशाहीमध्ये हिंसेला स्थान नाही, त्याला लवकरात लवकर बरं व्हावं अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना असे त्यांनी म्हटलंय। आपण बघतोय नरेंद्र मोदी यांनी केलेले हे ट्विट आहे। या ट्विटमध्ये माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेला हा हल्ला निषेधार्ह आहे असं म्हटलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये अशा कुठल्याही दहशत पसरवणाऱ्या कृत्याला आमचा निषेध आहे। विश हिम स्पीडी रिकव्हरी असंही त्यांनी लिहिलेलं आहे। लवकरात लवकर त्यांनी बरं व्हावं असं म्हटलेलं आहे। आमच्या प्रार्थना या त्यांच्या सोबत आहेत असंही यावेळेला मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात मोदींनी नेमकं काय ट्विट केलंय आणि नेमकी काय घटना घडली होती। 2 सेंटीमीटरनं ट्रम्प यांचा जीव वाचलाय। डोनाल्ड ट्रम्प हे पेनसिल्व्हेनियातल्या बटलरमध्ये निवडणूक रॅलीमध्ये बोलत होते। याच वेळेला एकानं गोळीबार सुरू केला। एक गोळी ट्रम्प यांच्या उजव्या कानाला लागली। तो गोळी लागताच ट्रम्प हे डॅशच्या खाली वाकले, तोपर्यंत सुरक्षा रक्षकांनी त्यांना घेरलं। हल्लेखोरानं फक्त एक नाही तर एकूण 3 गोळ्या झाडल्या होत्या, तसे आवाज आलेत। पहिलीच गोळी जी ट्रम्प यांच्या उजव्या कानाला अगदी चाटून गेली, चिरत गेली, कान रक्तबंबाळ झाला। अवघ्या 2 सेंटीमीटर जर गोळी आत लागली असती तर मात्र ट्रम्प यांच्या जीवावरच बेतलं असतं। कान रक्तबंबाळ झालेला असतानाही ट्रम्प मुठी आवळून घोषणा देण्याचा प्रयत्न करत होते। नंतर सुरक्षा रक्षक ट्रम्प यांना घटनास्थळावरून उपचारासाठी घेऊन गेले। हा सगळा प्रकार जो आहे तो कॅमेऱ्यात कैदही झालेला आहे।